या व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते, ज्यांचा परिचय करून द्यावा असं मुखेडमध्येच नसून मराठवाड्यात नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणालाही ज्यांचा परिचय करून द्यावा देण्याची गरज लागते असे लागत नाही. मुखेडभूषण, मराठवाडा भूषण, जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य आदरणीय दिलीपरावजी पुंडे साहेब, मी बोरा सरांना असे सांगू इच्छितो की सर त्यांनी भीमाई व्याख्यानमालेच्या माध्यमातून अतिशय सुंदर व्याख्यानमाला त्यांनी मुखेडमध्ये चालवतात आणि त्याची प्रेरणा आदरणीय कुंभार सराकडूनच घेतली असावी असेही मला म्हणावंसं वाटतं. कारण की मुखेडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा साहित्यिकाची, विचारवंताची मांदियाळी जी आली मुखेडमध्ये, ती प्राचार्य नागोरगाव कुंभार सर हे ग्रामीण महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस प्राचार्य होते त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व नामांकित साहित्यिकाला त्यांनी बोलावलं. त्यामध्ये राठोड कुटुंबियाचाही खूप मोठा सहभाग आहे आणि त्यांच्यामुळेच मुखेडला विचारवंताला ऐकण्याची तहान लागली असेही म्हणण्यास या ठिकाणी हरकत नाही. मी आदरणीय डॉक्टर दिलीपजी पुंडे सर यांना अशी विनंती करतो की आपण आजचे शिक्षण दशा व दिशा यावर सविस्तर असं मार्गदर्शन करावं. पाटील सर, ज्यांनी या चळवळीचं बीजारोपण केलं, आदरणीय नागोरावजी कुंभार सर, प्राचार्य देवदासजी केंद्रे, प्राचार्य अडकिने सर, ॲडव्होकेट शारदा पाटील, साई लीला पाटील, ऐश्वर्या गायकवाड आणि जे या कार्यक्रमासाठी झपाटलेत ते बाबू सावकार, देबडवार, बालाजीराव लिंगनवाड, मस्कल्ले सर, सदाशिवराव पाटील, ज्ञानेश्वर डोईजट, मानवता मंचचे सर्व सदस्य, सर्व पत्रकार, संजीवजी डोईबोळे, आपण सर्व सगळेजण म्हणतात की शिक्षण या समोर ज्यांना गरज आहे ते नाहीत. बोरा सर, अहो हे नसली तरी यांचे नातवाला तरी फायदा होईल म्हणायला हरकत नाही. दीक्षाभूमीवर अडाणी माणूस लाखोचे कोटीची विक्री होतीये आणि तो म्हणतो अरे मला शिकायला येत नाही पण माझा नातू तरी नक्की पुस्तक वाचेल. हे तर नागपूरच्या दीक्षाभूमीचं वास्तव आहे. मी बाबू सावकारचं आणि मानवता मंचचं कौतुक करतो. 75 पार केलेले हे सगळे लोक आहेत. ही ज्येष्ठ मंडळी ही चळवळ चालवते. आम्ही खूप चळवळी चालवतो. बाबू सावकारची तळमळ. मी 88ला आलो, इथं कॉलरा आला होता फार मोठा. कुंभार सर 1200 पेशंट आले एका महिन्याच्या स्पॅन मध्ये. आणि एका स्त्रीला म्हटलं की बाई एक थोडीशी सुई आणते का. ती माता म्हणाली डॉक्टर माझ्या लेकराला 1 कप पाजायला दूध नाही, तुम्ही काय सांगताय. आय वॉज ब्लॉक्ड. मी तात्काळ बाबू सावकार अध्यक्ष होते तिकडे गेलो. बाबू सावकार होते, भाई होते, GM साहेब होते, किशनराव पाटील होते. सर या माणसाने मला संध्याकाळपर्यंत 1000 बाटल्या दिल्या आणि 1200 पैकी 1199 लोक वाचले, 1 मृत्यू झाला. बाबू सावकारच्या डोक्यामध्ये सतत चिंतन चालू असतं. काही समाजाभिमुख काम आहे, राजकीय अस्थिरताही आहे, नाही असं नाही. गेल्या वर्षी हसनाळला पूर आला, 6 गावं पाण्याखाली गेले. मी रोज पाहत होतो बाबू सावकार कधी अन्नधान्य घेऊन जाणार, कधी कपडे देणार, कधी भांडे देणार. स्वतःवर भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, की एवढे मी भोगिले की मज हसावे लागले. स्वतःच दुःख दूर ठेवून झटणारा हा माणूस. लिंगनवाड असतील, मस्कले सर, तुम्ही विद्यानिकेतनच्या जनकापैकी एक आहात. माझंही शिक्षण औरंगाबादच्या विद्यानिकेतन मध्ये झालंय. माझं भाग्य की मला फार चांगली शिक्षक आणि शाळा मिळाली. खरं म्हणजे पुस्तकाबाहेरचं आयुष्य
पुस्तकाबाहेरचं शिक्षण म्हणजे खरं आयुष्य. पाठ्यपुस्तकातलं खरं आयुष्य राहत नाही आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे आयुष्याचं पुस्तक. सामाजिक दृष्ट्या जर पाहिलं, माझे सर म्हणायचे, आमच्या शाळेचं ब्रीद वाक्य होतं सर, कुंभार सर, चिपळूणकर सर, गोगटे सर, चिपळूणकर सरांना तर आज ते नाहीत, की जीवनाची शाळा, जीवनासाठी शिक्षण, जीवन हेच शिक्षण. मला असं वाटतं की नोकरीच्या पलीकडे शिक्षण आहे. आपण बेकारी आहे ह्याच्या एवढाच विचार करतो. मी जामला शिकलो 4थी पर्यंत. माझी आई भाजीपाला विकायची, टोपलं घेऊन विकायची. तिला अबकड ही येत होतं, पण ती मानवी मन वाचण्यात परफेक्ट होती. अबक वाचण्यापेक्षा मानवाचं मन वाचणं, तसं ते त्याला तरबेज माणूस लागतो. आणि माझ्या शिक्षणाचं खरं गमक माझ्या माईच्या भाजीच्या टोपलीत दडलं होतं. ते विकून मला ती भाजीपाला पुस्तकं घेऊन द्यायची. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्या मृत्यूच्या अगोदर मला एक वाक्य सांगून गेले, जग कसंही वागलं तर तू चांगला वाग. आता जग कसं वागेल हे माझ्या हातात नाहीये. इथं माय मराठीचे अंबुलगेकर सरही आहेत, बरेच शिक्षक आहेत, डॉक्टर हिमगिरे आहेत, दादाराव आगलावे आहेत, पत्रकार बंधू आहेत, मेहताब आहेत. खरं म्हणजे सर, शिक्षणाची एक व्याख्या कुंभार सरांनी आणि प्राचार्य वाघमारे सर केले. या विद्यापीठामध्ये, नांदेड विद्यापीठाच्या पायाभरणीमध्ये, SRT आपलं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या पायाभरणीत सरांचं मोठं योगदान आहे. हा माणूस सतत झपाटल्यासारखा विचार शलाका, त्यांच्या डोक्यात विचार असतात आणि शलाका निर्माण होते. आज त्यांची महाराष्ट्र शासनानं दखल घेतली. आमची तर अशी अपेक्षा होती की कुंभार सर कुलगुरू होतील, पण ते घडलं नाही. जो पेटतो तो विद्यार्थी आणि जो पेटवितो तो शिक्षक. आणि शिक्षण म्हणजे पेटविण्याची गोष्ट. तुम्ही काही विद्यार्थ्याला पेटवलं असेल सर, आणि तुमच्यातून प्रेरणा घेऊन बरेच लोक काही मोठेही झालेत. सगळंच काही पेरलेलं सगळंच बेरत नाही आणि सगळंच उगवत नाही. आता तर सगळा बेरायची पाऊस नाही, 15 दिवस झालं. आता विठ्ठलालाच म्हणायची वेळ आली की कमरेवरचे हात काढून आभाळाला लाव तू, तुझ्या हाताने हलवून ढगांना भिजव माझा गाव तू. आता रोज आपण आभाळाकडे बघतो, तशी भयानक परिस्थिती आहे. पहिले 25 वर्ष आपण आज्ञा असतो सर, तुमच्या ताब्यात असतो आपण. म्हणजे मग प्राथमिक आलं, माध्यमिक आलं, LKG आलं, UKG आलं. 25व्या वर्षी एखादी MD, MS, MSc, MCOM एक डिग्री मिळते आणि आपण तज्ञ होतो. आज्ञेचा तो तज्ञ झाला आणि त्याची जर चिंतनशीलता वाढली तर तो प्रज्ञ होतो. आणि आज्ञ, तज्ञ, प्रज्ञ, आणि याला जर माणुसकीची झालर लागली तर तो सुज्ञ होतो. आज्ञ, तज्ञ, प्रज्ञ, सुज्ञ हा सारा आयुष्याचा यज्ञ इति ज्ञानेश्वरी. माऊलीची वारी निघालेली आहे. शिक्षणाचे हे टप्पे आहे. माणूस काही एकदमच काही, आता मी MD होऊन 40 वर्ष झाले. तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, अध्यापक व्हा, प्राध्यापक व्हा, नेता व्हा, अभिनेता व्हा, पण सगळ्यात अगोदर माणूस होणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. आता बरंच परखड बोलले अडकीने सर, तुम्ही योग्यच बोलले सर. आता 12वीचा आज नीटचा निकाल लागलाय, आजच लागलाय, मी पाहून आलो. एक मुलगा एका आजोबाकडे गेला आणि म्हणाला, आजोबा मी कशात करिअर करू? आजोबा म्हणाले, आता एकच क्षेत्र शिल्लक आहे, माणूस व्हायचं करिअर करतो. माणूस व्हायचं करिअर, नाहीतर मग आता सगळ्या गोष्टी आल्या. खरं म्हणजे शिक्षकाच्या आयुष्यात 2च रंग असतात. खडू म्हणजे पांढरा आणि फळा म्हणजे काळा. आणि ह्या 2 रंगाच्या साह्यानं शिक्षक अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य रंगीन करत असतात. अहो, विठ्ठलाचा रंगही काळाच आहे ना. शिक्षणाचं हे मोठं मोल आहे. सरांनी
मोठा लेख लिहिलाय, आता मी घरी जाऊन वाचेल, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार. अहो, शिक्षण म्हणजे विकासाचा रथ, शिक्षण म्हणजे विकासाचा महामार्ग, आणि शिक्षक हा त्याचा सारथी. महात्मा गांधी म्हणायचे शिक्षण म्हणजे तळागाळातल्या शेवटच्या माणसाला न्याय, आणि स्वामी विवेकानंदांची व्याख्या अशी आहे की ई म्हणजे आऊट, डिकॉस म्हणजे दडलेलं, ई डिकॉस इज एज्युकेशन. तुमच्यात जे सुप्त आहे त्याला खोदून बाहेर काढणं हे शिक्षण आहे. आज या ठिकाणी या सगळ्या महापुरुषांचा, सावित्रीबाई, महात्मा फुले, छत्रपती बसवेश्वर, अनेक महापुरुषांचा, रणरागिणींचा या ठिकाणी बाबासाहेबांचा आपण त्यांना विनम्र अभिवादन केलं. सर, सामाजिक परिस्थिती खूप भयानक आहे. आता आपण दशावर बोलायला लागलो, पण दिशा काही करता येईल का? अपेक्षित या व्यासपीठावरून दिशा जास्त अपेक्षित आहे. दशा तर सर्वश्रुत आहे आणि सगळ्यांना माहित आहे. समाज चारच गोष्टीत बिघडलाय. पहिलं स्वैराचार, प्रत्येक घरातले मुलं कधी मायबापाला ऐकत नाही. दुसरं हिंसाचार, प्रत्येक कुटुंबात हिंसा आहे. तिसरं आहे भ्रष्टाचार. आता तो भ्रष्टाचार आहे का शिष्टाचार आहे हाही संशोधनाचा भाग आहे. आणि चौथा आहे दंभाचार. स्वैराचार, हिंसाचार, भ्रष्टाचार, दंभाचार या 4 आचारामध्ये समाज डुबलाय. आणि ह्याचं जर सखोल गणित पाहिलं तर बाबू सावकारांची कल्पना येते, या सगळ्यांचा मूळ पाया शिक्षण आहे. मग त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण आलं, तांत्रिक शिक्षण आलं, प्रशासनाचं शिक्षण आलं, आणि हे सगळं घडण्यासाठी हे शिक्षणाचं मूळ आहे. कुंभार सर, कधी कधी वाटतं, असं म्हणतात की शिक्षण माणूस नम्र होतो, पण कधी कधी भीती वाटते की शिक्षण माणूस नम्री पण होतो. त्याला भ्रष्टाचाराच्या वाटा सापडतात आणि तो गरिबाच्या मुंड्या मोडीत अगदी तुफान वेगानं जात असतो. राधाकृष्णन बंगलोरला, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन एका दीक्षादान समारंभासाठी आले होते, पदवी देण्यासाठी. आणि ते असं म्हणाले की साक्षरा विपरीतश्चेद राक्षसा. साक्षराच्या उलटा शब्द राक्षस होतो. विद्यार्थी असा घडवा की सरस विद्यार्थी त्याला उलटा केला तरी सरसच झाला पाहिजे. आता झालंय कसे की साक्षरतेचं प्रमाण वाढलंय आणि त्याला नीतिमूल्याची जोड नसल्यामुळं ते साक्षर राक्षस झाले. हे सत्य आहे. कुंभार सर विस्तृत बोलतील की जे.पी. नाईक समितीने जे शिक्षणाची धोरणं ठरवली होती, नंतर माझे सरही चिपळूणकर सर त्या समितीवर होते, ते गारगोटीचे होते. आणि आपल्या कालच्या भीमाई व्याख्यानमालेला ते युवराज पाटील आले होते. ते गारगोटी म्हणजे कोल्हापूर, की शिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट पाठ्यपुस्तक शिकवणे आणि एप्रिल मार्च मे मध्ये परीक्षा घेणे. दुसरा मुद्दा जो आहे सरांनी मांडला, कौशल्य विकसित करणं. खेळाडू आहे, संगीतकार आहे, चित्रकार आहे, फोटोग्राफर आहे, रोजगार निर्मित शिक्षण. आणि तिसरं जे आहे सर ते नीतिमूल्याचं शिक्षण. मला नाही वाटत की नीतिमूल्याचं शिक्षण खडू न, खोटे बोलू नये, खरे बोलावे, चोरी करू नये, हे काही शाळेत वर्गात देता येत नाही. नीतिमूल्याचं शिक्षण मायबापापासूनच सुरू झालं पाहिजे. दोष एकाचा नाहीये. शासन आहे, प्रशासन आहे, चालक आहेत, पालक आहेत, बालक आहेत, सगळ्यांचा दोष आहे. आणि हे दोष निवारण करायचं असलं तर सांघिक प्रयत्नांची गरज आहे. सांघिक प्रयत्न झाल्याशिवाय काही होणार नाही. आज सर, आता टीव्ही उघडला की 13 वर्षाच्या बालिकेवर राजस्थानमध्ये 24-25 लोकांनी भीती दाखवली, तू हे कर नाही तर तुझं असं होतंय. तिसरं धर्मसत्ता आणि चौथं राजसत्ता, याच्या भोवती अंधश्रद्धा फिरत असते. हे सत्य आहे आणि कटू सत्य आहे. खरं म्हणजे आता हे नैतिकता घसरण व्हायची अनेक गोष्टी आहेत. सोशल मीडिया आहे. आता खरं म्हणजे आता ते परवा सर एका ठिकाणी असं म्हटलं होतं की महिला आयोग आहे, महिलांनी, आता महिला जास्त अत्याचार करायला ह्या महिन्यात तुम्ही पाहायला ना, लोहगडाला महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला लोहगड, एकाने कल्पना मांडली की पुरुष आयोगही निर्माण करा. अति काळाची गरज पण आहे.
वैद्यकीय शिक्षणाचे तर सर आता शासनाचं धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्याला खाजगी किंवा सरकारी मेडिकल कॉलेज असेल, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. जर गुणवत्तेची घसरण झाली तर तुमचं माझं आरोग्य पालापाचोळाच होणार आहे. मी हे धाडसानं विधान करतो सर, पुढच्या 10 वर्षात डीएड आणि एमबीबीएस विल बी सेम. एकाच लाईन मध्ये ते येतील. आता सगळीकडे कसं आहे की पैसा 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 श्रेष्ठ आहे, पण पैसा काही सर्वश्रेष्ठ नाही, हे सत्य आहे. आता हे जे मी जी दुर्दशा मांडली, मी दशाच म्हणत नाही, ही दुर्दशा आहे. आत्महत्या होतात, लाखोंचे व्यवहार होतात. आणि या सगळ्याला अजून एक खरं म्हणजे परखड मत, बाबासाहेबांनी संविधानामध्ये प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला. राष्ट्रपतींनाही एकच मत आहे, मलाही एकच मत आहे, मजुराला एकच मत आहे. सगळ्यात याची पोखरण जर करू तर मी माझं मत 1500. हॅलो. तर हे जे दुर्दशा होण्याचे कारण आहेत सर, तुम्ही आता काही मुद्दे मांडले, काही सेंटरवर कृपा आहे, काही सेंटरवर अकृपा आहे. या गोष्टी बऱ्याच असतीलही, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पालक, खरं मी पालकांना सांगेल, अहो पालन आणि पोषण हे 2 शब्द आहेत. पालन म्हणजे त्याला खाऊ पिऊ घालणं, मोठं करणं, लग्न करणं. पोषण या ठिकाणी वैचारिक पोषण अपेक्षित आहे. खरंच पालक त्याचं पोषण करतात का? पालन तर काय, प्रत्येक आई वडील त्याला खाऊ पिऊ घालून मोठं करतच असतात. अपेक्षांचं गाठोड, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा इंजिनियर, वकिलाचा वकील, नेत्याचा नेता. या अपेक्षेच्या ह्या गाठोड्यामध्ये एकतर आत्महत्या होते, नाहीतर गुणवत्ता बाजूला निघून जाते. हे वास्तव आहे आणि या वास्तवापेक्षा दाहक आहे. तर मला हे म्हणायचं, आता सर, आता मी डॉक्टर आहे, मला 40 वर्ष झाले. आमचं जीवन, कालच लातूरची घटना घडली, कुंभार सर तुमच्या ओळखीचे डॉक्टर असतील. अहो, सर्वसाधारण माणसाचं भारतातलं आयुष्य 69-70 आहे, पुरुष महिला, आणि डॉक्टरचं आयुष्य सर 59-60 आहे. हे पब्लिश्ड पेपर्स आहे. आमच्या आयुष्याचं तर असं आहे की तनाव से हो गई है दोस्ती, किस कदर तनाव होता है तनाव नहीं होने पर. तणावाची एवढी सवय लागली ना, आज जर मला तणाव नाही आला तर त्याचा तणाव येतो मला. हे डॉक्टरांची अवस्था आहे. आता डोईबोळे सर म्हणत होते की जागतिक वगैरे वगैरे. सापाच्या दातात विष आहे, विंचवाच्या नांगीत विष आहे. आज मी 2 अति गंभीर पेशंट बाहेर काढतोय, एक सापाचा, एक विंचवाचा आहे. कुत्र्याच्या लाळेत विष आहे. आणि माणूसच असा प्राणी आहे की त्याच्या हृदयात विष. भगवंतानं माणसाच्याच हृदयात विष दिलंय. तर हे सगळं विष जर काढायचं असेल तर सांघिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. कुंभार सरांच्या साक्षीनं मी म्हणतो, केंद्रे सर, अडकेने सर, इथं 5 महाविद्यालय तुम्ही सांगितलं, याच्यासाठी प्राचार्य लोकांनी पुढाकार घ्यावा आणि आमच्यासारख्या समाजातल्या प्रॉमिनंट लोकांनी एक संघ तयार केला. अप्लाय सर, मी जामचा आहे, तुमची माझी सीमा एकच आहे. अप्लाय टिल देर इज रिप्लाय. अहो, मुखेडच्या शिक्षण क्षेत्रावर कुंभार सर त्यावेळेस होते की नव्हते, 3,500 पोरं डिबार झाले. तो सगळ्यात मोठा काळा ठप्पा होता. त्यामुळे शर्मेनं मान खाली गेली आपली. आणि मला वाटतं वाघमारे, जनार्दन वाघमारे सरांनी आणि कुंभार सरांनी खूप खूप प्रयत्न केले. तुम्ही म्हणालात कॉपी, अहो तो तर महारोग आहे. महारोगाला इलाज आहे, कॉपीला अजून इलाजच सापडत नाही. आणि कॉपीनं पोरं पास होतील हो, पण त्यांना जीवनाचं जगण्याचा उद्देश नाही सापडणार. ते पास होऊन काहीतरी नोकरी बघतील काहीतरी, पण जगण्याचा उद्देश त्यांना सापडणार नाही. तर मला असं वाटतं सर, शिक्षणानं अमोतपूर मोठं झालं, शिक्षणानं लातूर मोठं झालं. मी आता कुंभार सरांना सांगितलं होतं, नीटचा निकाल बघून आलो, 450 पोरं मेडिकलला जात आहेत आज, टुडे ओनली. ते त्या शिक्षकांनी घेतलेल्या, ठीक आहे, मोठे गावकर सारखा एखादा माणूस बाजूला काढा, पण इथं गुणवत्ता आहे.
असं वाटत होतं की लातूर पॅटर्न आता बाजूला पडतो काय, पण लातूर पॅटर्न जे मूळ कार्य आहे ते टिकून आहे. माझी अशी अपेक्षा आहे, अडकिरे सर, केंद्रे सर, 5-6 प्राचार्य, शालेय मुख्याध्यापक असा एखादा संघ व्हावा आणि असे सांघिक प्रयत्न व्हावेत. ज्ञानेश्वर डोईजड साहेब, सर यश अपयश हे येणार, पहिलं कोणी प्रतिसाद देणार नाही. आता अटेंडन्सचा प्रश्न आहे. मुलं धरून आणण्यासाठी शिक्षक फिरत असतात, आमिषे दाखवावं लागतात. पहिलं कुटुंब नियोजनसाठी आमिषे दाखवायचे. म्हणजे वेन आय वॉज अ मेडिकल ऑफिसर, तर शिक्षक घटक आले तर त्याच्यामध्ये प्राचार्य असावेत, शिक्षक असावेत, नेते असावेत, संस्था चालक असावेत, काही मस्कले सरांसारखे, बाबू सावकार सारखे शिक्षण प्रेमी असावेत. असं जर काही केलं तर नक्की आपल्या प्रयत्नाला यश येऊ शकतं. आज माझं आता आय एम 65, माझे शिक्षक गेले बरेचसे 90%, पण त्यांनी दिलेलं शिक्षण आणि त्यांची प्रतिमा आजही माझ्या हृदयात वेरूळच्या कैलास लेण्यासारखी कोरलेली आहे. दिस इज अ ग्रेट ट्रिब्यूट टू माय टीचर्स. मग आपण निराश होऊन चालणार नाही. केंद्रे सर, फारच तुम्हाला त्रोटक बोलता येणार नाही, तुमच्यापेक्षा स्पष्ट अडकिरे सर बोलले, तुमचं मी कौतुकही करतो. खरं म्हणजे तुम्ही मनातलं बोलले, पण नुसतं बोलून काय होणार आहे, काहीतरी प्रयत्न तर करावे लागतील. तरच बाबू सावकाराने, मस्कले सर, बालाजीराव लिंगनवाड धडपड कराले, याच्यातून उगं काहीतरी 5% जरी मार्ग निघाला तर बाबू सावकारचं आयुष्य 10 वर्षानं वाढलं म्हणायला हरकत नाही. तर मला आता सर बोलतील, नाही म्हणलं तरी 10-12 मिनिटं झालेत. 3 तारा असतात. सरस्वती पूजन, अहो सावित्री पण एवढी स्त्री शिक्षण, या सावित्रीनं हाल अपेक्षा सहन केल्या म्हणून ह्या 2 सावित्री व्यासपीठावर आहेत. फुले, सावित्री, महिला शिक्षण. आज किती महिला शिक्षक आहेत. खरं म्हणजे तर तुम्ही आजन्म सावित्रीबाई फुलेचं ऋणी असलं पाहिजे. मला गायाचं माय सावित्रीचं गाणं, जिनं दिलाय दिलाय नारी जातीला बहुमान. तुम्ही इथं आहात, सावित्री नसती तर तुम्ही राहू शकले नसते. या शिक्षण व्यवस्थेत, या देशाच्या इतिहास, एका गटाचं जे काय सामर्थ्य होतं आणि बहुजनांनी, आता इथं सगळे बहुजनाचेच लोक आहेत, मी जातीवाचक काही बोलत नाही, पण शिक्षण हे सार्वत्रिक आहे. शिक्षणाचा अधिकार समान आहे. हे संविधानानं दिलेला अधिकार आहे. त्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. माध्यमांची जागरूकता. सर माझ्याकडे पेशंट येतात, पॉर्न बघून बिघडलेले पोरं येतात. पॉर्न, व्हॉट्सअप नावाचं विद्यापीठ, व्हॉट्सअप विद्यापीठात कधी काय येईल काय भरोसा नाही. आणि वाढत चाललेला क्राईम, जोपर्यंत मी माझ्या आणि मुलाला सांगत नाही, बाबा रे तू क्राईम कडे जाऊ नकोस, तुलाही बहीण आहे, कसं काय क्राईम कमी होईल. नाही मला काही नको, झालं, मी आय विल क्लोज. एक 2-3 मिनिटांमध्ये. आता हा मुद्दा थोडासा बोलणं अवघड आहे, न्याय व्यवस्थेचा. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड, जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. हे सत्य आहे. कर्मकांड, शिकलेले बरेचसे लोक सर कर्मकांडात बुडतात. अंधश्रद्धा. मी 10,000 साप चावलेले वाचवले. व्हेंटिलेटरवर वाचलेला पेशंट एखाद्या वैद्यकडे पुन्हा जातो. दळण नाही. चिपळूणकर सर म्हणायचे आमच्या शाळेमध्ये, शिक्षण हे वळण आहे, दळण नाही, आणि ते वळणावरच राहिलं पाहिजे तरच समाज घडतो, नाहीतर काही घडत नाही. कॉपी करून बॅकडोर एंट्रीने नोकऱ्या मिळतीलही नाही असं नाही. तर मला असं वाटतं की चालक, पालक, बालक, शिक्षक, सेवाभावी संस्था, मीडिया, पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक मीडिया, या सगळ्यांनी सांघिक प्रयत्न केले तर ह्या दशेतून थोडीशी दिशा आपल्याला नक्कीच सापडेल. तर मी प्राचार्य, मी तुमच्या अंगावर लोटत नाही सर, याच्यासाठी प्राचार्य लोकांनाच पुढाकार घ्यावा लागेल.
कारण तुम्ही शिक्षणाशी निगडीत आहात. कुंभार सरांनी ही चळवळ रुजवली, कुंभार सरांनी प्रयत्न केले, म्हणून आज आपण कुंभार सरांना क्रेडिट देतो. कुणाला तरी एका बियाला गाडून घेतल्याशिवाय झाड उगवत नाही आणि मग झाडाच्या फांद्याच्या सावल्या मिळतात. याचा अर्थ गाडून घेतलेल्या बियाचं महत्व कमी होत नाही. मुखेडची दुर्दशा शिक्षणाची कमी करायची असेल तर कुणाला तरी स्वतःला गाडून घ्यावं, यासाठी तयार व्हावं लागेल असं मला वाटतं. मानवता मंचाचं मी कौतुक तर करतोच, पण मला जेवढं बोलता येईल, कारण माझंही शिक्षण फार चांगल्या शाळेत झालं, तेवढ्या दर्जाची शाळा माझ्या मुलालाही मिळाली नाही. आज कुंभार सर डॉक्टरांची स्थिती, मी आता 40 वर्षाचा डॉक्टर आहे, कधी कधी मलाही वाटतं की माझा नातू डॉक्टर होऊ नये. हा शिक्षणाचा पराभव आहे का माझी दुर्बलता आहे हेच कळत नाही. तर खरंच ह्या विषयाला वाचा फोडायची असेल तर सांघिक प्रयत्न व्हावेत. प्राचार्यांनी पुढाकार घ्यावा आणि संस्था चालकांनी त्यांना स्वातंत्र्य द्यावं अशी मी त्यांनाही विनंती करतो. आणि पुनश्च की लेट अस होप फॉर द बेस्ट. पेरलेलं सगळं पेरणार नाही. अहो, एक दाना जमिनीत पेरला तर 1000 दाण्याचं कणीस भूमाता देत असते. एक विचार पेरूयात, यश कधी ना कधी येईलच. लातूर मोठं होऊ शकतं, लातूर अहमदपूर मोठं होऊ शकतं, तर आमच्या मुखेडमध्ये अशी गुणवत्ताधारक बॅच, गुणवत्ताधारक शिक्षण, शिक्षकांचं मुख्यालयी राहणं, या जर गोष्टी घडल्या तर मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी साध्य होतील. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणल्यासारखं. सर, तुम्ही आलात दोघंही आणि थोडासा पुढाकार घ्यावा. आम्ही आपल्याला वेळोवेळी सहकार्य करायला तयार आहोत. मी मानवता मंच आणि माननीय अध्यक्ष, माजी अध्यक्षांचं ऋण व्यक्त करतो. आणि बाबू सावकारची धडपड, नेहमी धडपड धडपड धडपड. याच्यात कसं आहे की पहिला असतो उत्साह. बाबू सावकारचं वय 75, तेवढं वय किती आहे? 76. उत्साह आहे. 76 वर्षाचा तरुण माणूस आहे. उत्साह आहे, उपक्रमशीलता आहे. उत्साह, उपक्रमशीलता आणि त्याच्यातून ऊर्जेची निर्मिती होत असते. असे कार्यक्रम तुम्हाला पुढील कार्यक्रमासाठी निश्चितच ऊर्जा देतील, एवढं मी बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.